राज्यातील आपल्या सरकारनं गरिबांना जी घरकुल बांधायला लागले त्यांना मोफत वाळू मिळावी आणि मध्यमवर्गीयांना अगदी अल्प किमतीमध्ये वाळू बांधकामासाठी उपलब्ध व्हावी म्हणून वाळू उपशाचं जे नवीन धोरण आखलेलं होतं त्या धोरणानुसार शिरोळ तालुक्यामध्ये अर्जुनवाड, घालवाड, कवटेगोलंद आणि शेडशाळमध्ये अशा 4 गावांमध्ये 6 ठिकाणी वाळू उपशासाठी परवानगी दिलेली होती। राज्य शासनाचं धोरण असं होतं की ठेकेदारामार्फत त्यांनी वाळू उपसा करायचा आणि शासनानं नेमून दिलेल्या डेपोवरती वाळू एकत्र करायचे आणि शासनाकडे जे नोंद आहेत मागणीधारक त्यांना ती शासनानं ती वाळू 700 ते 750 रुपये टन म्हणजे जवळपास 2500 ते 3000 रुपये टनानं ती वाळू उपलब्ध करून द्यायची बांधकामासाठी असे धोरण होतं। आणि या धोरणाचा पूर्णपणे फज्जा उडवून आपल्या महसूल प्रशासनाला कोणती माहिती नसताना गेले 8 दिवस शिरोळ तालुक्यामध्ये या वाळूची फार मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली आणि शासनाने नेमून दिलेल्या डेपोवर अक्षरशः कुठेही डेपोवर एक ब्रास सुद्धा सध्या वाळू नाही, पण हजारो ब्रास वाळू या ठेकेदारांनी बाजारभावानं 7000 ते 8000 रुपये ब्रासनं हे आपल्या बाजारभावानं वेगवेगळ्या लोकांना विकलेले आहे आणि याचा महसूल प्रशासनाला गेल्या 8 दिवसात पत्ताच नाही। अशा पद्धतीने जर या महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून जर ठेकेदार परस्पर वाळूची विक्री करत असतील तर या प्रशासनाचं किती गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष आहे, शासनाच्या धोरणाकडे लक्ष आहे याची आपल्याला या प्रकरणावरून खात्री ठरते। आज आम्ही याचा जाब तहसीलदारांना विचारल्यानंतर तिथल्या नायब तहसीलदारांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला ही वाळू काढलेली याची माहितीच नाही अशा पद्धतीची उडवाउडवी केली आणि त्यांना प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टीची जाऊन दाखवल्यानंतर त्यांनी मग ही सगळी वाळू उपसा बंद केलेला आहे आणि शासनाच्या धोरणाचा अक्षरशः या शिरोळ तालुक्यामध्ये या लोकांनी संगनमताने फज्जा उडवलेला आहे। गरिबांना तर वाळू मोफत मिळालेलीच नाही, मध्यमवर्गीयांना स्वस्त मिळालेली नाही, पण बाजारभावानं ही सगळी वाळू विकून ठेकेदारच फार मोठे गब्बर झालेले ह्या 8 दिवसात आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत। आजपासून हे वाळू उपसा बंद केलेला आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा वाळू उपसा करू नये अशा पद्धतीच्या सूचना आम्ही या प्रशासनाला केलेल्या आहेत आणि याची तक्रार सुद्धा करून आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी आम्ही आज शिरोळ तालुक्यातल्या तहसीलदारांच्याकडे मागणी सुद्धा केली आहे।